शाहीर नरक्यानी पार्टी चक्रशेवाडी आज आपल्यापुढे सादर करत आहोत शिपायाची कथा। सांग तू कथा ऐकावी आता शिपाई एक होता गोष्ट कशी घडली काही लिहिले दैव संचित अक्षर फुडली अक्षर फुडली कोण सत्य काढा निवडून भेद काढून काही कदन नडली शिपायाच्या जीवनात घडलेली कथा आणि ही कथा मी आज आपल्या पुढे सादर करत आहोत। 12 वर्ष केली नोकरी त्याने दरबारी हुशार बारी चढला नावाला ओ चढला नावाला भरपूर मिळविले धन बायको मुले 2 होती गावाला रे माझ्या रामा तू रे यार रे माझ्या बाळा तू रे याचल भरपूर मिळविले धन बायको मुले 2 होती गावाला रे माझ्या रामा तू रे यार रे माझ्या बाळा तू रे याचल आणि एका गरीब शेतकऱ्याचा मुलगा आणि या मुलग्याने जाऊन एका दरबारामध्ये नोकरी मिळवली चांगल्या पद्धतीने नोकरी केली भरपूर धन मिळवलं अशामध्ये काही दिवस निघून गेले आणि त्याच्या मनामध्ये काय विचार आला पहा त्याने मनी केला विचार दिवस झाले फार पाठीमागे नार डोळे वाटेला रजा घेऊन जावे एकदा तिच्या भेटीला केला अर्ज धर्म राजाशी जातू गावाची आज्ञा द्यावी मला आज्ञा द्यावी मला रे माझ्या रामा तू रे यार रे माझ्या बाळा तू रे याचल केला अर्ज धर्म राजाशी जातू गावाची आज्ञा द्या मला रे माझ्या रामा तू रे यार रे माझ्या बाळा तू रे याचल आणि नोकरीवर राहून बरे दिवस झाले त्याच्या मनामध्ये विचार आला आपण बायका पोरांना भेटण्यासाठी गावाला गेलं पाहिजे म्हणून धर्म राजाकडे अर्ज केला राजाने अर्ज मंजूर केला आणि येण्याची कोणत्या पद्धतीने तयारी केली ते पहा येण्याची केली निकड घेऊन रोकड कळविला पुढं त्यानं बायकुला त्यानं बायकुला कळताच आली धावून आडवी वाटेला पती पत्नी भेटली प्रेमान वंदी धर्मान बायकू मुले त्याला रे माझ्या रामा तू रे यार रे माझ्या बाळा तू रे याचल रे
मान बायको मुले त्याला रे माझ्या रामा तुरे यार धीरे यारे माझ्या बाळा तुरे याचेल धीरे आणि शिपायाने येण्याची तयारी केली. अगोदर बायकोला पुढे कळवलं आणि बायका पोरासह आडी वाटला येऊन प्रेमाने भेटलीत. शिपाई आपल्या घरामध्ये आला आणि घरामध्ये आल्यानंतर पुढे काय घडतं ते पहा. आनंदात राहिला घरात बायका पोरात धनाद्वारात महिना एक झाला झाला वो महिना एक झाला. तशामध्ये धर्मराजाचा लकोटा आला तशामध्ये धर्मराजाचा लकोटा आला. करुरीने यावे निघून पत्र वाचून याच समयाला रे माझ्या रामा तुरे यार धीरे यारे माझ्या बाळा तुरे याचेल धीरे करुरीने यावे निघून पत्र वाचून याच समयाला रे माझ्या रामा तुरे यार धीरे यारे माझ्या बाळा तुरे याचेल धीरे आणि अशामध्ये एक महिना झाला. एक महिना होतात अशामध्ये एक लकोटा पाठवला आणि सांगितलं पत्र वाचून जरुरी लवकर निघून या. आणि असं शिपायाला कळता शिपायाने पुढे काय केलं ते पहा. लकोटा वाचून त्यानं पाहिला शिपाई मनामध्ये दचकला. बोलावून सांगतो बायकुला जरुरीचा हुकूम आला मला जायला पाहिजे महजला. चिंता करू नकोस मनाला असे सांगितले बायकुला शिपायाने. दादा रे धीरे दी वै मरदा रे धीरे दी असे सांगितले बायकुला शिपायाने. दादा रे धीरे दी वै मरदा रे धीरे दी शिपायाने लकोटा वाचून पाहिला आणि बायकोला सांगितलं मला आत्ताच्या आत्ता गेलं पाहिजे. असा बायकोचा आज्ञा घेऊन शिपाई निघून चालला आणि पुढे काय घडतं ते पहा. घोड्यावर स्वार मग झाला हुंदका आला तेव्हा बायकोला हाताने निरोप त्यानं दिला. 4 कोस रस्ता निघून गेला बरबाराचा सुमार झाला. तान लागली होती शिपायाला वाटेमध्ये. दादा रे धीरे दी वै मरदा रे धीरे दी तान लागली होती शिपायाला वाटेमध्ये. दादा रे धीरे दी वै मरदा रे धीरे दी आणि शिपाई घोड्यावरती स्वार झाला आणि निघून चालला. बरं 12चा सुमार झाला होता. शिपायाला वाटेमध्ये ताण लागली आणि पुढे शिपायाने काय केलं ते पहा. खेड पुढं दिसलं बघा त्याला नार आली होती पाण्याला. शिपायानं पाहिलं नारीला पाण्यासाठी जवळ तिच्या आला. शिपाई गा बोलतो नारीला पाणी थोडे द्यावी मजला पाणी थोडे द्यावे मजला. नार काय बोलती शिपायाला ऐका तुम्ही. दादा रे धीरे दी वै मरदा रे धीरे दी नार काय बोलती शिपायाला ऐका तुम्ही. दादा रे धीरे दी वै मरदा रे धीरे दी आणि एका विहिरीवरती एक बाई पाणी भरण्याची आली होती. शिपायाने त्या नारीला पाहिली. शिपाई जवळ गेला आणि त्या नारीला काय म्हणतोय मला थोडं पाणी प्यायला द्या. त्यावेळी ती नार त्या शिपायाला काय म्हणते ते पहा. परच्याची आई परनार कसे देणार पाणी मी बर युक्ती काढली. काय लिहिले दैव सांगित अक्षर पुढली. सत्य शोधा निवडून काढा मिळून काही कदर नडली
शिपायाला काय म्हणती, मी परक्याची नार आहे आणि मी पाणी कसं देणार, असं शिपायाला म्हणत असताना पुढे काय घडते ते पहा. सासू सासऱ्याच्या पती देवाच्या आज्ञात मी त्यांच्या बायका पोरांच्या मी राहणार, कसे त्यांच्या विचाराविन पाणी मिळणार, ऐकून घेतलं त्यानं तिचं वर्तमान, कसे कळणार कसे कळणार रे माझ्या रामा तू रे यार दिल यार माझ्या माया तू रे याचल दिल ये त्यावेळी नारद शिपायाला काय म्हणती, सासू सासऱ्याच्या पतिदेवाच्या आज्ञेत मी आहे आणि त्यांच्या विचाराशिवाय मला पाणी देता येणार नाही, असं शिपायाला सांगित असताना पुढे काय प्रकार घडला तो पहा. विचारात गुंतल मनात वरणारी न घागरी गा दोन ओढल्यावर, उचलून बघा तिनं एका घेतली शिरावर, कडीवर दुसरी घेत पटी विहिरीत, वरची घागर वरची घागर माझ्या रामा तू रे यार दिल यार माझ्या माया तू रे याचल दिल ये कडीवर दुसरी घेत पटी विहिरीत, वरची घागर माझ्या रामा तू रे यार दिल यार माझ्या माया तू रे याचल दिल ये आणि शिपायाचं त्या नारीचं असं बोलणं चाललं असताना तोवर तिने घागरी बनवून वर काढल्या, एक उचलून कडी डुकीवर घेतली आणि दुसरी कडीवर घेत असताना वरच्या घागरीचा तोल जाऊन ती घागर विहिरीत पडली गेली आणि विहिरीत घागर पडल्यानंतर शिपायाला ती नार काय म्हणती, दैवाची निराळी कथा खुटली अंता बैसला गोता धावला चमत्कार, कर जोडून विनवती बघा शिपायाला नार, दोर धरून विहिरीत जावा काढून देवा माझी घागर माझी घागर माझ्या रामा तू रे यार दिल यार माझ्या माळा तू रे याचल दिल ये दोर धरून विहिरीत जावा काढून देवा माझी घागर माझ्या रामा तू रे यार दिल यार माझ्या माळा तू रे याचल दिल ये आणि ज्यावेळी शिपायानं पाणी मागितलं होतं त्यावेळी सांगितलं मला सासू सासऱ्याच्या आज्ञेशिवाय पाणी देता येणार नाही, आणि आडात घागर पडल्यानंतर ती शिपायाला काय म्हणती, दोर धरून विहिरीमध्ये जावा आणि माझी घागर काढून द्यावा. तू शिपाई घागर काढून दिली काय, आणि असं दोघांचं भाषण चाललं असताना पुढे काय घडतं ते पहा. शिपायाचा निर्मळ मन विचार केला त्यानं, वेळ आली छान झाले मन बर, कशी राहती अज्ञात आता पातू नार, कशी राहती अज्ञात आता पातू नार, ऐकणारी माझे उत्तर भोग दिरातर, काढील घागर काढील घागर माझ्या रामा तू रे यार दिल यार माझ्या माळा तू रे याचल दिल ये ऐकणारी माझे उत्तर भोग दिरातर, काढील घागर माझ्या रामा तू रे यार दिल यार माझ्या माळा तू रे याचल दिल ये आणि त्यावेळी शिपायाने देखील मनामध्ये विचार केला, बघायची पाणी मागताना मला सासूसासरी आज्ञेशिवाय देता येणार नाही म्हणून सांगितलं, आणि आता मला विहिरीमध्ये जाऊन घागर काढून दे म्हणती, आणि आता कशी आपल्या सासू सासऱ्याची आज्ञा राहते तेच मी पाहतो, असं म्हणून त्या शिपाई नारला काय म्हणतो, नारी मला भोग दिला तर मी तुझी घागर काढीन, असं सांगित असताना पुढे नार काय म्हणते ते पहा. नारी लागा पडेल कोड होईल कसा पुढं झालं अवघ
काही केलेच म्हणे भगवंता करू कशी आता कळण होणार कळण होणार रे माझ्या रामा तुझे यार दिले यार माझ्या बाळा तुझे याचल दिले काही केलेच म्हणे भगवंता करू कशी आता कळण होणार रे माझ्या रामा तुझे यार दिले यार माझ्या बाळा तुझे याचल दिले आणि शिपाई आता बोलत असताना नारीला अवघड पडलं. त्यावेळी नार त्या शिपाईला काय म्हणती आणि शिपाई नारीला काय म्हणते ते पहा. बोल म्हणे शिपाई नारीला दूरदेशी जाणे आई मधला सांग तुझा हेतू काय ठरला. बोल नको वेळ फार झाला नारीने काय विचार मनी केला. कबुलती झाली शिपायाला प्रेमाने दादा वै दादा रे दिले दादी रे दीदी वै मरदा रे दिले दादी रे दीदी कबुलती झाली शिपायाला प्रेमाने दादा वै दादा रे दिले दादी रे दीदी वै मरदा रे दिले दादी रे दीदी. त्यावेळी शिपाई नारला म्हणतोय मला दूरदेशी जाणं आहे तेव्हा तो हेतू काय ठरला तो सांग. नारीने मनामध्ये विचार केला आणि प्रेमाने ती कबूल झाली. आणि नार कबूल झाल्यानंतर शिपायाने पुढे काय केलं ते पहा. आनंद झाला तेव्हा शिपायाला दोर धरून विहिरीमध्ये गेला. पाणी पिऊन शांत बघा झाला. घागऱ्यावरती घेऊन आला अंगभर पोशाख केला. नार प्रेमान बोले मग त्याला नार प्रेमान बोले मग त्याला भोजनाशी चला घेरला आमच्या तुम्ही दादा वै दादा रे दिले दादी रे दीदी वै मरदा रे दिले दादी रे दीदी भोजनाशी चला घेरला आमच्या तुम्ही दादा वै दादा रे दिले दादी रे दीदी वै मरदा रे दिले दादी रे दीदी. आणि त्यावेळी शिपायाला आनंद झाला. दोर धरून विहिरीमध्ये गेला गागर घेऊन वरती आला आणि त्यावेळी नारच्या शिपायाला काय म्हणती आज भोजनाला तुम्ही आमच्या घरला आलं पाहिजे असं शिपायाला म्हणत असताना आपण काय घडतं ते पहा. जेवून आली त्याला घरला वर्तमान सांगी सासऱ्याला विहिरीवर सर्व घडलेला. वचन दिले मी त्याला इतक्यात पती दिसाला. बोल आईने गा कळविले काला ऐकता थकतो झाला. बसाय त्यानं दिलं शिपायाला नवऱ्याने दादा वै दादा रे दिले दादी रे दीदी वै मरदा रे दिले दादी रे दीदी बसाय त्यानं दिलं शिपायाला नवऱ्याने दादा वै दादा रे दिले दादी रे दीदी वै मरदा रे दिले दादी रे दीदी. आणि शिपायाला घेऊन घरला आली. सासू सासऱ्याला विहिरीवरती घडलेला सर्व प्रकार सांगितला आणि तिने सांगितले मी शिपायाला वचन दिलेलं आहे. इतक्यामध्ये पती आला. पतीला देखील हे कळलं गेलं. पतीने त्या शिपायाला बसाय दिलं आणि पुढे काय घडतं ते पहा. सासू सासरा पुण्यवान रत्नाची कान कबीरा प्रेमाने नावाला चढली. काय लिहिले दैव सांचित अक्षर फुडली. सत्य सत्य काढा निवडून भेद काढून काही कदल नडली कदन नडली रे माझ्या रामा तुझे यार दिले यार माझ्या बाळा तुझे याचल दिले दिले. सत्य सत्य काढा निवडून भेद काढून काही कदल नडली काही कदल नडली रे माझ्या रामा तुझे यार दिले यार माझ्या बाळा तुझे याचल दिले दिले.
चित अक्षर पुरली सत्य सत्य काढा निवडून भेद काढून काही कदर नडली काही कदर नडली माझ्या रामा तुरे यारे दिले यारे माझ्या बाळा तुरे याचेल दिले आणि त्यावेळी सर्व प्रकार ऐकून घेतला आणि नवरा त्या आपल्या बायकोला काय म्हणतो ते पहा सासू सासरा म्हणतो पती सोडू नको नीती नाही तुला भीती वाग धर्माने त्याच्यासाठी कापिले बाळ स्त्रिया चांगुनाने चांगुनाने ओ स्त्रिया चांगुनाने हरिचंद्राची तारा राणी सत्यापायी वनी हिंडती राणे हिंडती राणे माझ्या रामा तुरे यारे दिले यारे माझ्या बाळा तुरे याचेल दिले हरिचंद्राची तारा राणी सत्यापायी वनी हिंडती राणे हिंडती राणे माझ्या रामा तुरे यारे दिले यारे माझ्या बाळा तुरे याचेल त्यावेळी सासू सासरा आणि पती काय सांगतोय तू तुझी नीती सोडू नको आणि तुला कसलीही भीती नाही असं सांगितलं असताना पुढे काय घडतं ते पहा नवरा माने ऐक कामिनी भावपती चरणी ठेवून राणी आऊ राणी वचन कर पूर्ण कर स्वयंपाक तयार लवकर नको आने माने सुरगास देऊन भोजन जेऊ दे सजन देई मग दान रे माझ्या रामा तुरे यारे दिले यारे माझ्या बाळा तुरे याचेल दिले आणि नवऱ्यानं बायकोला काय सांगितलं पतीवर भाव ठेवून त्या शिपायाचं वचन पूर्ण कर तुला कुठल्याही प्रकारची भीती नाही असं नवऱ्यानं बायकोला सांगितलं नवरा काय करतोय पुढे पहा असे सांगून या बायकोला निघून कामाला पण गेला रोजच्या प्रेमाने केला स्वयंपाक तयार नारीनं पती वचनाने वचनाने ओ पती वचनाने शिपायाला देती या पाणी उठा तुम्ही धनी करा भोजन रे माझ्या रामा तुरे यारे दिले यारे माझ्या बाळा तुरे याचेल दिले शिपायाला देती या पाणी उठा तुम्ही धनी करा भोजन रे माझ्या रामा तुरे यारे दिले यारे माझ्या बाळा तुरे याचेल दिले आणि बायकोला सांगून शिपाई बायकोला सांगून नवरा कामावर निघून गेला नारीनं पतीच्या वचनाप्रमाणे स्वयंपाक तयार केला आणि तांब्या भरून नेऊन शिपायाला दिला सांगितलं आता जेवायला उठा आणि असं सांगितल्यानंतर पुढे काय घडते ते पहा रांगोळीत घातला पाठ केला भाऊ ताटक फुटला ग माट आनंदित मन आरती केली तयार ओवाळाया तिनं ओवाळाया तिनं पाटावर बसून त्याला घेऊन लाभला ओवाळला तिनं माझ्या रामा तुरे यारे दिले यारे माझ्या बाळा तुरे याचेल दिले पाटावर बसून त्याला घेऊन लाभला ओवाळला तिनं रे माझ्या रामा तुरे यारे दिले यारे माझ्या बाळा तुरे याचेल दिले आणि शिपाई पाटावरती जाऊन बसला हा नारीनं पंच आरती तयार केली आणि त्या शिपायाला ओवाळायला तयार केलेली आहे आणि ओवाळत असताना पुढे काय घडतं ते पहा भोजनात केली भाऊ तरा तुपामध्ये शिरा शिजू
भोजन करा तुम्ही चातुरा भेद सोडून सोडून भेद सोडून रे माझ्या रामा तू रे या रे नीर या रे माझ्या माया तू रे यातल नीर 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 इच प्रेमान भोजन करा तुम्ही चातुरा भेद भेद सोडून सोडून रे माझ्या रामा तू रे या रे नीर या रे माझ्या माया तू रे यातल नीर आणि नारीने शिपायाला सांगितलं तुम्ही आता भोजन करा आणि काही सुद्धा भिण्याची गरज नाही. शिपायानं जेवाय तयारी केली आणि शिपाई जीवित असताना पुढे काय घडतं ते पहा. फार होता शिपाई त्याने विचार केला मनी उठला जेवणी प्रेमी आनंदाने आनंदाने प्रेमी आनंदाने मी असून कोणाचा कोण केला सन्मान करू कसा हिच्याशी संग होऊन दंग होईल बेमान होईल बेमान रे माझ्या रामा तू रे या रे नीर या रे माझ्या माया तू रे यातल नीर करू कसा हिच्याशी संग होऊन दंग होईल बेमान होईल बेमान रे माझ्या रामा तू रे या रे नीर या रे माझ्या माया तू रे यातल नीर आणि त्यावेळी शिपायाने देखील मनामध्ये विचार केला मी कुणाचा कोण असताना देखील माझा चांगल्या प्रमाणात सन्मान केला आणि मी आता हिच्याशी कसा संग करू असा शिपाई आपल्या मनाला म्हणत आहे. शिपाई जेवून उठला आणि ती नार त्या शिपायाला काय म्हणते ते पहा. नारे काय म्हणती शिपायाला पान विडा देते पलगीचा लाभ शिपाई गा बुटू नारीला शिपाई गा बुटू नारीला पाची बहीण मांडली ग तुला नात कसं विसरू सांग मला भावाचा आयर बहिणीला नात कसं विसरू सांग मला भावाचा आयर बहिणीला मोत्याचा हार काढून दिला मोत्याचा हार काढून दिला बळकट आयुष्य तुझ्या कुंकवाला धन्यवाद देऊन गेला नोकरीला दादा वै दादा रे नीर दादी दी वै मला रे नीर दादी धन्यवाद देऊन गेला नोकरीला दादा वै दादा रे नीर दादी दी वै मला रे नीर दादी त्यावेळी नाट्य शिपायाला काय म्हणती पान विडा देते पलंगीचाला. त्यावेळी शिपाई नारीला काय म्हणतोय नाही मी तुला पाठची बहीण मांडली आणि मी नातं विसरणार नाही असं म्हणत असताना शिपायाने मोत्याचा हार काढून दिला आणि सांगितलं बळकट आयुष्य तुझ्या कुंकवाला असो असा आशीर्वाद देऊन शिपाई आपल्या कामावर नोकरीला निघून गेला. आणि पुढे कवीने काय सांगितलं ते पहा. कर्म धर्माचा संयोग घडला सूर्यास्त होऊन अंधार पडला पती तिचा कामाहून आला आईने गा कळविले काला आईने गा कळविले काला लेका सुनानं उद्धार केला लेका सुनानं उद्धार केला कथा बघा घडली सांगायला पण यात प्रश्न एक आला विचारतो श्रोते जनाला विचारतो श्रोते जनाला चौघामध्ये थोर कोण बोला दिवस कोणता होता सांग मला मन मिळेल सभेत तुला कलगीवाले दादा वै दादा रे नीर दादी दी वै मला रे नीर दादी मन मिळेल सभेत तुला कलगीवाले दादा वै दादा रे नीर दादी दी वै मला रे नीर दादी आणि अशा ठिकाणी ती शिपाईची कविता समाप्त झालेली आहे आणि कवीचं नाव
निपाणीत माझे गुरु घर बाळकीचा थोरा नाव दूरवर नौबंद जडली आवो जडली नौबंद जडली बाळू सांगे नारायण हरिदास बाण ललकारी उडली रे बाळू सांगे नारायण हरिदास बाण ललकारी उडली रे आणि यामध्ये भाग घेणारे कलाकार शाहीर सातापा नरके, संगीत उमेश नेरकर आणि शंकर बारड, ढोलकी दिनकर कांबळे आणि सुरते, शंकर गायकवाड, अशोक नरके, तुकाराम कुसाळे असा सर्वांच्या आशीर्वादाने संत चाललेला आहे. माझा जिल्हा कोल्हापुरे तालुका राधानगर दूधगंगा भोगावतीचे जारे मध्ये स्थानाला सक्रेश्वर वाडी गावा येत या ठिकाणाला महादेवाचा आशीर्वाद असे आम्हाला रे माझ्या रामा तुझे यारे गिरे आले माझ्या माळा तुझे याचल गिरे महादेवाचा आशीर्वाद असे आम्हाला रे माझ्या रामा तुझे यारे गिरे आले माझ्या माळा तुझे याचल गिरे प्रेमासाठी राधा हरची नित्य करी माया 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 प्रेमासाठी
पडते पाया कैसा दिवा प्रगट झाला सांगा पडते पाया प्रेमासाठी राधा हरची नित्य करी माया प्रेमासाठी राधा हरची नित्य करी माया आणि राधे तुला विसर पडला राधे तुला ग राधे तुला ग विसर पडला राधे तुला विसर पडला तुझ्यासाठी अवतार धरला राधे तुझ्यासाठी अवतार धरला म्हणून या येतो घरला विश्रांती घ्याया प्रेमासाठी राधा हरची नित्य करी माया प्रेमासाठी राधा हरची नित्य करी माया म्हणून या तू घरला विश्रांती घ्याया म्हणून या तू घरला विश्रांती घ्याया प्रेमासाठी राधा हरची नित्य करी माया प्रेमासाठी राधा हरची नित्य करी माया आणि सांगा राधेचे माहेर कृष्णापेक्षा राधा थोर कृष्णापेक्षा राधा थोर राधा थोर राधा थोर किती वय गणित कर राधा मोठी हाया प्रेमासाठी राधा हरची नित्य करी माया प्रेमासाठी राधा हरची नित्य करी माया आणि किती वय गणित कर राधा मोठी हाया किती वय गणित कर राधा मोठी हाया प्रेमासाठी राधा हरची नित्य करी माया प्रेमासाठी राधा हरची नित्य करी माया म्हणे बिवा दावा गाऊन कृष्ण अवताराची खुण कृष्ण अवताराची खुण कृष्ण अवताराची खुण संगे पुरावा ग्रंथ घेऊन सभेत यावे गा